दिशेनं जायचंय का? समधी गडबड आहे, काय झालं मालक सर? थँक्यू पारू, आज तुझ्यामुळे मला हा अमेझिंग एक्सपिरियन्स मिळतोय. म्हणजे इतके सुंदर क्षण मला माझ्या रोजच्या आयुष्यात जगायलाच मिळाले नसते. यू नो व्हॉट पारू, मी आजपर्यंत इतक्या ठिकाणी फिरायला गेलोय, इतक्या ट्रिप्सवर गेलोय, जंगल सफारीज केल्यात, बर्फात खेळलोय, पण आज जो काही मला आनंद मिळतोय ना, तो खरंच काहीतरी वेगळाच आहे. आणि हा इतका प्युअर आनंद मला फक्त आणि फक्त तुझ्यासोबत आणि तुझ्यामुळेच मिळतो. सो थँक्यू. पण मालक सर, तिकडं फार्म हाऊसवर तुमची होणारी बायको तुमची काळजी करत असेल, तुमची वाट बघत असेल. आपल्याला निघायला पाहिजे मालक सर. यार हे काय आहे मालक सर? पारू तू मला आधी आदित्य सर म्हणायचीस ना? मी काय नवीनच सुरू केलंय मालक सर? तू एक शिकलेली वेल सेटल बिझनेस वुमन आहेस आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे. आता काय बी झालं तरी मी माझी जागा बळकून राहील. आता जे आहे ते आहेच ना. काय? हेच सत्य आहे की तुम्ही माझे मालक आहात आणि मी तुमची नोकर आहे. अगं पण मी तुला कधी नोकरासारखं वागवलंय? पर तू विसरतेस का, तू किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची ब्रँड अँबॅसेडर आहेस आणि मी सुद्धा त्याच कंपनीत काम करतो. कंपनी एका कोणाची नसते. त्या कंपनीत काम करणारे सगळेच नोकर असतात आणि सगळेच मालक असतात. तर त्या हिशोबाने आपण इक्वल झालो ना. हे बघा, तुम्ही उगाच माझ्या मनाच्या समजुतीसाठी बोलू नका. अरे यार, मी तुमच्या कंपनीत काम करते आणि त्या कंपनीचे मालक आहात तुम्ही. त्यामुळे तुम्ही मालक आणि मी नोकर. नोकरानं त्याची पायरी विसरून